नमस्कार. दिनांक 4/2/2017 वार शनिवार रोजी जिल्हा परिषद मुटकेवाडी शाळेची सहल मुंबई दर्शनासाठी ती सकाळी 4 वाजता जाणार होती. सहलीचे नियोजन खूप छान पद्धतीने करण्यात आले होते. मुलांना शहरी परिसर, उंच उंच इमारती, तेथील रहदारी, समुद्रकिनारा, शहरी जीवन अनुभवता यावे यासाठी खास आयोजित केलेली ही सहल. पहाटे 4 वाजता महाराष्ट्र शासनाच्या एस टी बसने सहलीची सुरुवात झाली. वातावरणातील गारवा सहलीतील आनंदात भर पाडत होता. प्रथमतः विघ्नहर्त्या गणेशाच्या दर्शनाने सहलीची सुरुवात करावी म्हणून खोपोली जवळील महाड येथील गणपतीच्या दर्शनाने आम्ही सहलीची सुरुवात केली. मग तेथून पुढे आम्ही मुंबईच्या शहरी जीवनात प्रवेश करणार होतो. शहरातील उंच उंच इमारती, तेथील रस्ते, रहदारी पाहत पाहत आम्ही गेट ऑफ इंडियाला कधी पोहोचलो ते समजलेच नाही. तेथे उतरल्यावर समोर दिसणारा अथांग अरबी समुद्र आणि ज्याला मुंबईचे नाक म्हणतो तो गेट ऑफ इंडिया जणू काही आमच्या स्वागताला तयार होता की काय असे वाटले. मुले तर तेथील कबुतरे, ताज हॉटेल व समुद्र किनारा पाहण्यात एवढी दंग झाली की त्यांना वेळेचे भानच राहिले नाही. काही मुलांनी तर आठवण राहावी म्हणून फोटोग्राफरकडून फोटोही काढून घेतले. त्या ठिकाणचा सर्व परिसर पाहून झाल्यावर आम्ही नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटीवर गेलो. तेथे मुलांनी समुद्राच्या रेतीत उड्या मारल्या. समुद्राचा अथांगपणा डोळ्यात भरून आम्ही दुपारच्या जेवणासाठी हँगिंग गार्डनला जाऊन पोहोचलो. बाग पाहून आम्ही झाडाखाली जेवण केले. तेथून महालक्ष्मी, हाजी अली पाहून नेहरू तारांगण या ठिकाणी बरोबर 1:30चा मराठी शो पाहण्यासाठी पोहोचलो. शो सुरू झाला. आकाशातील नक्षत्र, त्यांचा सहसंबंध, आकाशगंगा, तारे, ग्रह हे पाहून मुले आश्चर्यचकित झाली. नंतर मानवाच्या जन्मापासून ते भारत स्वतंत्र होईपर्यंतची चित्रफलके पाहून तर मुले इतिहासात गेल्यासारखे वाटले. तेथून आम्ही सायन्स सेंटरला गेलो. तेथे गेल्यावर तिकीट काढून होईपर्यंत मुले फ्रेश झाली व लगेच आम्हाला 3D शो पाहण्यासाठी नेण्यात आले. 3D शो मुलांना नवीन होता. हा पाहताना मुलांना खूपच आनंद आला, कारण हा अनुभव त्यांच्यासाठी नवीन होता. नंतर विज्ञानातील गमती-जमती पाहून झाल्यावर विज्ञानातील प्रयोग करण्यात आले. मुले हा प्रयोग करण्यात दंग झाली. प्रत्येक जण वेगवेगळा प्रयोग करत होता. तेथील गमती-जमती अनुभवत होता. प्रत्येक प्रयोग आपल्याला करता यावा यासाठी चढाओढ लागली होती. वेळेचे भान कोणालाच राहिले नव्हते, कारण बरोबर 5:15ला आम्हाला शेवटचा शो पाहायचा होता. 5:15ला आम्ही सर्वजण मुलांना घेऊन शोच्या ठिकाणी पोहोचलो. शो सुरू झाला आणि आमच्या जीवनातील तो अविस्मरणीय क्षण ठरला. कारण बर्फाळ प्रदेशातील जीवन, उंच उंच पर्वतरांगा, तेथील प्राणी हे बघताना जणू काही आम्ही त्या प्रदेशाची सैरच करत आहोत की काय असा भास प्रत्येकाला झाला. हिमनग बघताना तर खूपच मजा आली. दिवसभरातील स्थळापैकी अतिशय सुंदर क्षण म्हणजे तो हाच. या शोने आमच्या सहलीचा शेवट झाला आणि मग तेथून पुढे परतीचा प्रवास सुरू झाला. खोपोलीजवळ एका हॉटेलवर आम्ही सर्वांनी जेवण केले आणि आम्ही 1 वाजता सुखरूप चाकण मुटकेवाडी या ठिकाणी पोहोचलो. या सहलीसाठी मुख्याध्यापक श्री लवरे सर, सौ दरेकर मॅडम, सौ कालेकर मॅडम, सौ नाटे मॅडम, श्री घोडे सर, श्री क्षीरसागर सर, सौ गिरविले मॅडम, सौ मांढरे मॅडम या सर्व शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले होते. शब्दांकन मी म्हणजे श्री प्रवीण घोडे सर यांनी केले.